अनारशांसाठी 1/2 वाटी तांदूळ घ्यायचे. कोणतेही रेग्युलर आपण जे तांदूळ वापरतो ते घेऊ शकतो. मी इथे काली मूछ घेतली आहे. या अगोदरही मी अनारसे टाकले आहेत, पांढरे शुभ्र जाळीचे अनारसे, जे की माझ्या सासरी म्हणजे विदर्भात केले जातात. आणि आज मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे अनारसे टाकते, जे की माझ्या माहेरी केल्या जातात, म्हणजे मराठवाड्यात केले जातात. हे दोन्ही अनारसे अगदी थोड्याशा करण्याची पद्धत अगदी थोडीशी फरक आहे, पण त्यामुळे ते दिसायला आणि चवीला दोन्ही याच्यात अगदी वेगवेगळे असतात. खूप जणांचं म्हणणं असतं की त्यांचे अनारसे बिघडतात किंवा व्यवस्थित येत नाहीत. तर मी आज सगळ्या ट्रिक्स सांगेल की ज्याच्यामुळे अनारसे बिघडणार नाही, किंवा बिघडले तर आपण ते कसे सुधारू शकतो किंवा ते कसे व्यवस्थित करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला हे तांदूळ 3 दिवस भिजत ठेवायचे. तर मी आता यात पाणी घालून ठेवते आहे आणि हे 3 दिवस भिजत ठेवायचे आहेत तांदूळ, आणि दररोज याचं पाणी एकदा चेंज करायचं. आता मी हे अगोदर स्वच्छ धुवून घेते आणि नंतर पाणी घालून याला भिजत ठेवते आहे. आता 3 दिवस झाले तांदूळ भिजत आहे. एका चाळणीत काढून घेते मी. आता याला थोडंसं पाणी निथळून घ्यायचं आणि मग एका कपड्यावर याला पसरून फॅनखाली वाळवून घ्यायचे. फॅनखाली मी एक कपडा पसरून घेतला आहे. आता त्यावर मी तांदूळ पसरवून घेते. 20 ते 25 मिनिट लागतील तांदूळ वाळण्यासाठी. वेळ कमी किंवा जास्त लागू शकतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा त्यानुसार आपल्याला तांदूळ वाळण्यासाठी थोडासा कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो. मध्ये मध्ये असं हलवून हात लावून बघायचा, वाळले आहेत का. अजून थोडेसे ओलसर आहेत तांदूळ, हाताला थोडेसे चिटकत आहेत. आता मी परत हलवून घेते. आता बऱ्यापैकी वाळलेत. आता हे जे आहेत, हा ओलसरपणा हा पाहिजे जाळीच्या अनारशांसाठी. मला आणखी थोडेसे वाळलेले पाहिजेत आजच्या अनारशांसाठी. तर मी आणखी 5 ते 10 मिनिट वाळवून घेतलेत. अगदी असे पूर्ण वाळलेले तांदूळ पाहिजेत. आतमध्ये थोडासा ओलावा राहतो, पण वरतून पूर्ण वाळलेले असतात. आता हे बारीक करून घ्यायचे, अगदी पीठ बारीक करून घ्यायचे. आता मी हे बारीक चाळणीने चाळून घेते. जेवढी बारीक असेल चाळणी तेवढी बारीक चाळणी घ्यायची आणि त्यांनी चाळून घ्यायची. वर जे जाडपणा राहील तो परत मिक्सरमध्ये घालून त्याला परत फिरवून घ्यायचे आणि नंतर फिरवलेले परत ते चाळून घ्यायचे. वर जे जाडसर राहील नंतर थोडंसं ते टाकून देऊयात. आता यात 1/2 वाटी तांदूळ घेतले होते, तर त्याच वाटीने मी आता 1 वाटी पिठी साखर घेतली आहे. म्हणजे पिठी साखर थोडीशी कमी घेतली आहे तांदळापेक्षा. 1/2 वाटी तांदूळ तर 1 वाटी पिठी साखर. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर मी अगोदर टाकलेले जाळीचे अनारसे आहेत, त्याच्यासाठी तांदूळ थोडेसे ओलसर लागतात. तर आज जे अनारसे करते यासाठी तांदूळ अगदी पूर्णपणे सुकलेले पाहिजेत. आतमध्ये थोडासा ओलावा राहतो, पण वरतून आपल्या हाताला ते पूर्ण सुकलेले लागतात किंवा वाळलेले जाणवतात. असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे पीठ आपण 15-20 दिवस तसंच ठेवू शकतो. आपल्याला हवं तर जेव्हा अनारसे करायचे तेव्हा आपण वापरू शकतो. एक तर तुम्ही असं ठेवा किंवा याचा एक असा गोळा करूनही आपण ते ठेवू शकतो. याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, बाहेरही आपण 15 ते 20 दिवस ठेवू शकतो. आता मी लगेच ते मिक्स करून भिजवून घेणार आहे आणि अनारसे बनवायला दाखवणार आहे. आता हे दुधाने भिजवायचे आणि दूध हे रूम टेम्परेचरवालं दूध घ्यायचे. खूप थंडही नको आणि गरमही दूध नको आहे. आता हे व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आणि 5 ते 6 तास हे पीठ असंच भिजवल्यानंतर ठेवायचे आणि नंतर अनारसे करायला घ्यायचे. भिजवताना पीठ थोडं घट्टच भिजवायचं, कारण 5 ते 6 तासानंतर. आणि दूध जेव्हा आपण दुधाने जेव्हा भिजवतो तेव्हा अगदी थोडं थोडं दूध घालायचं, कारण यात साखर असते. पीठ लगेच जास्त पातळ होऊ शकतं, म्हणून दूध अगदी थोडं थोडं घालून पीठ मऊ भिजवून घ्यायचे. आता मी अगदी घट्ट पीठ भिजवले आणि 5 ते 6 हे असंच ठेवायचं. पिठी साखरेमध्ये मी विलायची घातली होती बारीक करताना, म्हणून मग ती दिसत आहे पिठात. तर साखर बारीक करतानाच त्यात विलायची घालायची, म्हणजे आणखी छान चव येते. ही जी दिसती आहे विलायची आहे. आता यात झाकण ठेवून मी 5 ते 6 तास हे पीठ असंच ठेवते आहे. 5 तास झाले आहेत. आता हे पीठ परत चांगलं मळून घ्यायचं. आता जर आपल्याला असं वाटलं की हे पीठ अगदी घट्ट आहे तर याला आपण थोडंसं दूध लावू शकतो. गरजेनुसार परत दूध लावून याला सॉफ्ट भिजवून घ्यायचे.
10 ते 15 मिनिट छान मळून घ्यायचं पीठ, म्हणजे मग अनारसे अगदी छान येतात. पीठ खूप पातळ नको आहे, म्हणून आता वाटतं आहे की थोडंसं घट्ट आहे, तर मी याला थोडंसं दूध घालून घेते. अगदी थोडं थोडं दूध घालायचं, कारण दूध पुन्हा घालता येईल कमी वाटलं तर, गरज पडली तर. पण जर जास्त झालं तर पीठ पतलं होऊन जाईल, म्हणून थोडं थोडं दूध घालून आपण त्याला सॉफ्ट मळून घ्यायचं. आणि नेहमी अनारसे जेव्हा आपण करायला घेतो त्या अगोदर आपल्याकडे तांदळाचं पीठ घरात हवं. आता हे मी व्यवस्थित मळून घेतले. कढई ठेवली आहे मी गॅसवर, त्यात मी साजूक तूप घालून घेते आहे अनारसे तळण्यासाठी. अनारसे शक्यतो तुपातच तळायचे, म्हणजे ते आणखी छान लागतात चवीला. आणि हे मी साखरेचं पॉलिथिन घेतलं आहे, आतला भाग घेतला आहे, म्हणजे याला कोणताही कलर राहणार नाही, बाहेरच्या साईडनी त्याच्यावर प्रिंट राहते. आणि आता हे स्वच्छ करून घेतलेल्या पॉलिथिनला मी तूप लावून घेते आहे, म्हणजे अनारसे करताना त्यावर चिटकणार नाहीत. त्याचा उंडा घ्यायचा आहे आपण पिठाचा, आणि त्याला खसखस लावून घ्यायची आहे. त्यासाठी मी खसखस घेतली आहे. एका साईडनी खसखस लावून घ्यायची आहे. ज्या साईडनी खसखस आहे ती साईड खाली ठेवायची आणि बोटाला थोडंसं तूप लावून हे अनारसे असे पसरून घ्यायचे. तर मी म्हटलं जसं आपल्याला अनारसे करायचे असतील तेव्हा आपल्या घरात थोडंसं तांदळाचं पीठ असायला हवं, म्हणजे मग जर समजा असं वाटलं की आपण तुपात घातल्यावर अनारसे हे पसरत आहेत किंवा सुटत आहेत, अशा वेळेस थोडंसं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं त्याच्यात आणि दुधाने आणखी ते व्यवस्थित मळून घ्यायचं. परत आणखी एक अनारसा करून दाखवते आहे, आणि मग व्यवस्थित मळून आपण परत अनारसे करू शकतो. म्हणून जर अनारसे बिघडायला लागले किंवा तांदळात आपल्याला वाटलं की तुपात ते सुटत आहेत, तर अशा वेळेस थोडंसं तांदळाचं पीठ घालून आपण ते परत मळून घेऊ शकतो आणि मग अनारसे करायचे. अनारशाचं पीठ अगदी खूपच पातळही नको आणि खूप घट्टही नको भिजवल्यानंतर. प्रत्येक स्टेपला अनारसे अगदी काळजीपूर्वक करावे लागतात, म्हणजे ते व्यवस्थित होतात. आता 2 झालेत माझे थापून. तूप गरम झालं आहे का चेक करून घ्यायचं, त्यासाठी मी थोडंसं पीठ घालून घेते आहे. पिठाचा गोळा जर वर आला तर समजायचं तूप सफिशियंट गरम आहे. आणि अशा वेळेस गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि मग अनारसा घालायचा. गॅसच्या फ्लेम लो असतानाच आपल्याला अनारसा तळायचा आहे, म्हणजे तो आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जाईल. आणि अगदी पहिल्या वेळेसच परफेक्ट अनारसे जमतील जरुरी नाही आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला केल्यानंतर जाणवतं आणि मग हळूहळू ते परफेक्शन येत जातं. आता तूप चांगलं गरम झाले. गॅसची फ्लेम अगदी लो केली आहे मी, आणि आता ह्या तुपात अनारसा सोडून घ्यायचा. ज्या साईडनी खसखस होती ती साईड मी वरती ठेवली आहे. काही अनारसे तळल्यानंतर जर तूप कमी झालं तर आपण परत तूप घालून घेऊ शकतो. या अगोदर जे मी पांढरे शुभ्र जाळीचे अनारसे दाखवले आहेत त्याच्या आणि याच्या करण्यात अगदी थोडासा फरक असतो, म्हणजे अगदी थोड्याशा फरकाने केलेल्या अनारशामध्ये दिसण्यात आणि चवीत खूप फरक राहतो. आता मी याची साईड चेंज करून घेणार आहे. जाळीच्या अनारशात मी साईड चेंज करत नाही. जे पांढरे शुभ्र जाळीचे अनारसे केले आहेत त्यात साईड चेंज करत नाही. एकाच साईडनी तळल्या जातं आणि दुसऱ्या बाजूनी फक्त तूप वरतून टाकून आपण तळून घेतो. तर आता यावेळेस असं जर वाटलं की तुपात सोडल्यावर आपल्याला अनारसा पसरतोय किंवा विरघळल्या जातोय, अशा वेळेस थोडंसं तांदळाचं पीठ घालून घ्या आणि त्याला परत दुधाने सॉफ्ट पीठ मळून घ्या आणि मग अनारसे करायला घ्या, तर म्हणजे अनारसे बिघडणार नाही. आणि तांदूळ किती ओले किंवा किती वाळलेले हे आपल्याला हळूहळू कळतं. आता हे तळणं झालं आहे, काढून घेते मी हा अनारसा. रंग बघू शकता. आता दुसराही अनारसा असाच घालून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी लो आहे. तूप आपल्याला जसं लागेल तसं कढईत परत वाढवू शकतो. आणि घातल्यानंतर थोडासा वेळ आपण त्याला झाऱ्या लावायचा नाही, नसता अनारसा मोडेल. थोडासा तळल्यानंतरच मग आपण त्याला साईडनी थोडंसं तूप आणखी वरती घालून घ्यायचं, साईडचं तूप. आणि मग हे असं साईडचं तूप आपण यावर घालून घ्यायचं आणि मग नंतर साईड चेंज करून घ्यायची. अनारसा तुपात घातल्या जर आपण झाऱ्या लावला तर आपला अनारसा मोडू शकतो. आता साईड चेंज करून घेते.
छान ब्राऊन रंगाचे अनारसे तयार होतात. आणि हे अनारसे चवीला अतिशय सुंदर लागतात, कारण हे माहेरी करतात, तर मी लहानपणापासून हे अनारसे खात आली आहे. म्हणजे दोन्हीतला फरक फक्त तांदूळ किती वाळलेले आणि थोडेसे ओलसर तांदळाचा आणि तळण्याचा थोडासा फरक. आता हाही छान तळला आहे, काढून घेते. मी आणखी एक अनारसा दाखवते करून. उंडा घ्यायचा आहे, त्याला थोडीशी खसखस लावून घ्यायची आणि बोटाला तूप लावून हे अनारसे पसरून घ्यायचे. पॉलिथिनलाही तूप आहे, बोटालाही तूप आहे, म्हणजे मग चिटकत नाही आणि तो सहज निघून येतो. परत मी तुपात, गॅसची फ्लेम अगदी लो आहे, लो फ्लेमलाच आपल्याला पूर्ण अनारसे तळून घ्यायचे. खसखसची साईड वरच्या बाजूनी आणि अनारसा सोडायचा आहे. आणि आता तो व्यवस्थित अगोदर तळेपर्यंत त्याला झाऱ्या लावायचा नाही आहे. 1.25 वाटी तांदूळ तर 1 वाटी पिठी साखर असं हे प्रमाण आहे. आणि दोन्हीचंही पीठ, म्हणजे तांदळाचंही पीठ अगदी बारीक वाटून घ्यायचे, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे, आणि पिठी साखरही अगदी बारीक करून घ्यायची. आता मी साईड चेंज करून घेते. आणि अनारसे करताना नेहमी तांदळाचं पीठ सोबत राहू द्या. समजा गरज पडली तर थोडंसं पीठ घालून घ्यायचं आणि नंतर अनारसे करायचे, म्हणजे अनारसे बिघडणार नाही. तर आता हा तयार आहे आणि हळूहळू अनारसे करून परफेक्ट बनतील. तर हा काढून घेते.